पंढरपूरमध्ये स्वतःचा प्लॉट घ्यायचा विचार करताय? पंढरपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि विठ्ठल मंदिराजवळ असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. शिक्षणाच्या दृष्टीने ही परिसर उत्तम आहे, कारण सिंहगड कॉलेज समोरच आहे. तसेच नर्सिंग कॉलेज आणि भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या शेजारी हा प्लॉट प्रोजेक्ट विकसित होत आहे. वाखरी गाव हद्दीत पंढरपूर कराड रोड लगत निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी हे प्लॉट्स उपलब्ध आहेत. रेल्वे स्टेशन फक्त 2 किलोमीटरवर तर एसटी स्टँड अवघ्या 3 किलोमीटरवर असल्यामुळे प्रवासाची ही उत्तम सोय आहे. 1.5, 2 आणि 11 गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध असून किंमत फक्त 3,50,000 पासून पुढे सुरू होते. घर बांधण्यासाठी असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक, ही संधी खरंच फायदेशीर ठरू शकते. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. शहरामधील डाबकी रोड परिसरात गुरुवारी रात्री एका चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर एका भीषण हत्येत झालं. तू माझ्याकडे काय पाहतोस या साध्या कारणावरून झालेल्या वादातून 3 जणांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. माविश मोहम्मद आझम असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 6 तासात तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास डाबकी रोड रेल्वे स्टेशन परिसरात घडली. मृत माविश हा एका चहाच्या टपरीवर उभा असतानाच तिथे उपस्थित असलेल्या अन्य काही तरुणांशी त्याचा शाब्दिक वाद झाला. आरोपींनी तू माझ्याकडे का पाहतोस असे म्हणत माविशशी हुज्जत घातली. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी माविशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि याच दरम्यान एका आरोपीने धारदार चाकू काढून माविशवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माविशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची 4 विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मार्गे मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अवघ्या 6 तासात तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की या घटनेचा तपास सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शहरात शांतता राखावी. सर्वश्रेष्ठ उपचार होतील नेत्रांवरी, नंदादीप उजळून टाकी सर्वांची दृष्टी उजळी नंदादी धार. पंढरपूरकरांनो लक्ष द्या, लक्ष द्या. नंदादीप आय हॉस्पिटल घेऊन येत आहे मोफत लासिक स्क्रीनिंग कॅम्प. तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरून कंटाळला आहात का? आता मिळवा लासिक लेझर उपचारांची उत्तम संधी. रविवारी 22 मार्च 2026 रोजी रखुमाई सभागृह, पंढरपूर बस स्टँड समोर, पंढरपूर इथं. या कॅम्प मध्ये मिळणार मोफत लासिक स्क्रीनिंग, संपूर्ण डोळ्यांची तपासणी, कॉर्निया स्कॅन, लासिक एलिजिबिलिटी टेस्ट. स्पेशल कॅम्प ऑफर 50,000चे लासिक उपचार आता फक्त 32,999 मध्ये. मर्यादित जागा उपलब्ध. आजच आपली नोंदणी करा. फोन 9220001000. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.